नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 4 त्रिकोण रचना। या प्रकरणावरती आधारित सराव सण 4.2 वरती आधारित जी काही उदाहरणे आहेत ती आपण आता सोडवणार आहोत। चला तर मग पाहूया आपण पहिलं जे उदाहरण आहे ते म्हणजे काय आहे बघा। त्रिकोण XYZ असा काढा की YZ बरोबर 7.4 सेंटीमीटर, माप कोन XYZ बरोबर 45 अंश आणि XY वजा XZ बरोबर 2.7 सेंटीमीटर। आपण याच्या अगोदर जी काही रचना पाहिलेली आहे ती रचना म्हणजेच की जी त्रिकोणाचा पाया कोणता त्रिकोणाचा पाया आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक आणि त्रिकोणाचा पाया त्याचबरोबर पायालगतचा एक कोन दिला असता त्रिकोण रचना कशी केली जाते याचा आपण याच्या अगोदर अभ्यास केलेला आहे आणि त्यावरतीच आधारित हा सराव संच पूर्णपणे आधारित आहे। तर त्याच्यातील हे पहिलं उदाहरण आहे। तर सुरुवातीला आपण काय करतो तर कच्ची आकृती काढून घेतो। या ठिकाणी आपण एक त्रिकोण म्हणजे कच्ची आकृती काढून घेऊया। अशा पद्धतीने एक त्रिकोणाची आकृती काढूया। आपण कच्ची आकृती आहे असा मी या ठिकाणी त्रिकोण काढलेला आहे। त्रिकोणाचं नाव काय आहे तर त्रिकोण XYZ। ओके, त्रिकोण XY आणि Z। YZ म्हणजे पाया किती दिला आहे 7.4 सेंटीमीटर हा पाया दिलेला आहे। पायालगतचा कोन म्हणजे Y दिलेला आहे तो किती अंशाचा आहे बघा 45 अंशाचा कोन आहे। आणखीन काय दिलंय XY वजा XZ। या ठिकाणी XY वजा XZ बरोबर आपल्याला दिलेला आहे 2.7 सेंटीमीटर। ओके, म्हणजेच या ठिकाणी XY जी बाजू आहे ती कशी आहे XZ पेक्षा मोठी आहे आणि 2.7 सेंटीमीटर। म्हणजे साहजिकच ही XY बाजू आहे ती XZ पेक्षा कशी आहे मोठी आहे। मग हे 2.7 म्हणजे Y बिंदूपासून आपण ते या ठिकाणी अंतर 2.7 घेतलं तर समजा तो XYZ या ठिकाणी आपल्याला W बिंदू मिळाला। ओके, आणि ZW अशा पद्धतीने या ठिकाणी रेषाखंड काढून घ्यायचा। इथं मात्र आपल्याला XW ची लांबी आणि XZ ची लांबी कशी मिळते सारखी मिळते। ही झाली आपली कच्ची आकृती। ओके, तर आता आपण याच्याच आधारे सुरुवात करायची आहे पक्की आकृती काढण्यासाठी। ओके, तर सुरुवातीला आपण पाया कोणता आहे YZ, पाया कोणता आहे YZ आणि तो किती आहे 7.4 सेंटीमीटर एवढा पाया आहे। मग पट्टीच्या साह्यानं बरोबर 7.4 सेंटीमीटर एवढा पाया आखून आपण घेऊया 7.4 सेंटीमीटर। ओके, पाया YZ आणि किती लांबी आहे 7.4 सेंटीमीटर। त्याच्यानंतर पायालगतचा जो कोन दिलेला आहे कोणता Y, मग Y बिंदूपाशी आपण काय करायचं तर बरोबर 45 अंशाचा कोन दिलेला आहे। उजवीकडून माप मोजत जायचं। या ठिकाणी आपल्याला 45 अंशामध्ये कोन मिळते। पुन्हा पट्टीच्या साह्यानं Y बिंदू आणि मिळालेला जो काही बिंदू आहे याच्यातून जाणारा अशा पद्धतीनं एक आपण काय करायचा किरण काढायचा की ज्याची लांबी जरा बऱ्यापैकी असावी अशा पद्धतीनं असा एक किरण काढून घ्यायचा। इथं मात्र माप 45 अंश आहे ते लिहायचं। ओके, आता त्याच्यानंतर काय करायचं आहे
दोन बाजूंच्या लांबीतील आपल्याला फरक दिलेला आहे XY वजा XZ बरोबर 2.7. मग पट्टीच्या साह्यानं कंपासामध्ये आपण 2.7 किती 2.7 एवढं अंतर कंपासामध्ये घ्यायचं. 2.7 2.7 एवढं अंतर कंपासात घेतल्यानंतर कंपासाचा अंकुचीदार टोक जे आहे ते Y बिंदूवरती ठेवायचं आणि जो काढलेला किरण आहे त्याला छेदेल असा एक कौस, फेंट असा एक कौस मारून घ्यायचा. आणि जो मिळालेला छेदन बिंदू आहे त्याला आपण W नाव दिलेलं आहे, तर W नाव देऊया. आणि हे जे अंतर आपण घेतलेलं होतं ते म्हणजे 2.7 सेंटीमीटर. ओके. आता W आणि Z हे दोन्ही बिंदू एकमेकांना काय करायचे, पट्टीच्या साह्यानं बरोबर जोडून घ्यायचे. W आणि Z जोडल्यानंतर आपल्याला WZ हा जो काही रेषाखंड मिळाला त्या रेषाखंडाचा काय करायचा, आता लंबदुभाजक काढून घ्यायचा. मग WZ हा जो काही रेषाखंड आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर असं आपण कंपासामध्ये घ्यायचं. आणि जो WZ रेषाखंड आहे त्याच्या विरुद्ध अंगांना असा एक आणि असा एक कौस काढून घ्यायचा. पुन्हा कंपास उचलायचा, तो Z बिंदूवरती ठेवायचा. पुन्हा या बाजूला असा छेदेल असा एक कौस काढून घ्यायचा, इकडं छेदेल असा एक कौस काढून घ्यायचा. आपल्याला दोन छेदन बिंदू मिळतात, हा एक मिळाला आणि हा एक मिळाला. ह्या दोन छेदन बिंदूंच्या मधून जाणारी रेषा, दोन छेदन बिंदूंच्या मधून जाणारी रेषा आणि YW या किरणाला छेदेल अशी रेषा आपण या ठिकाणी काढून घ्यायची. ओके, अशा स्वरूपामध्ये. आता ही काढलेली रेषा कोणत्या रेषाखंडाला WZ ला लंब आहे ते आपण ह्या लंब म्हणजे 90 अंशाची खूण करून दाखवायची. त्याचबरोबर इथं जे काही दोन भाग झाले या रेषाखंडाचे WZ ते दोन्ही कसे असतात, एकमेकांना समान असतात किंवा एकरूप असतात, ते सारख्या खुणाने दाखवायचे. आता हा जो काही छेदनबिंदू या ठिकाणी आपल्याला किरणावरती मिळाला तोच आपला कोणता बिंदू आहे, X बिंदू आहे. तर X नाव द्यायचं. आणि त्याच्यानंतर X आणि W हे दोन बिंदू एकमेकांना जोडून घ्यायचे. X आणि W हे दोन्ही बिंदू एकमेकांना जोडून घेतल्यानंतर इथं आपल्याला XZ हा जो रेषाखंड मिळतो तो बरोबर XW या रेषाखंडाला एकरूप असतो. हे सारख्या खुणाने दाखवायचं. आणि अशा पद्धतीनं आपल्याला हवी असणारी जी पक्की आकृती होती ती म्हणजे त्रिकोण XYZ ची ती या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे. लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या? तर अशी होती ही पहिली सराव सन 4.2 मधील रचना, ती आपण पूर्ण केलेली आहे. आणि लगेचच पाहणार आहोत आपण पुढील रचना किंवा उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2. त्रिकोण PQR असा काढा की QR बरोबर 6.5 सेंटीमीटर म्हणजे पाया दिलेला आहे 6.5 सेंटीमीटर. माप कोण PQR बरोबर 40 अंश म्हणजे पायालगतचा कोण आपल्याला 40 अंशाचा दिलेला आहे. आणि PQ वजा PR बरोबर 2.5 सेंटीमीटर. पाया सोडून उरलेल्या ज्या दोन बाजू होत्या त्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक आपल्याला 2.5 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके. आता सुरुवातीला आपण काय करतो, कच्ची आकृती काढून घेतो. या ठिकाणी PQ वजा PR म्हणजे PQ बाजू ही PR पेक्षा कशी आहे, मोठी आहे. सुरुवातीला मग आपण काय करूया, कच्ची आकृती काढून घेऊया. कच्ची आकृती या ठिकाणी अशी कच्ची आकृती आपण काढून घेऊया. अशी कच्ची आकृती काढायची. त्रिकोणाचं नाव काय आहे, PQR म्हणजे पायालगतचा कोण कोणता दिला आहे, Q आपल्याला दिलेला आहे. आणि तो किती अंशाचा आहे, 40 अंशाचा आहे. म्हणजे त्रिकोणाचं नाव अशा पद्धतीने होईल PQR. ओके. आणि PQ बाजू मोठी आहे. PQ काय आहे, मोठी आहे बाजू PR पेक्षा, ह्या बाजूपेक्षा. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला
पी क्यू आर एस बिंदू घेऊया हो. आणि क्यू एस हे जे अंतर आहे ते 2.5 सेंटीमीटर आहे. एस आणि आर इथं बिंदू जोडलेला दाखवून ठेवायचा अशा पद्धतीनं. त्यावेळी इथं हे पी एस आणि पी आर दोन्ही अंतर कशी मिळतात आपल्याला, सारखी मिळतात. पाया क्यू आर 6.5 सेंटीमीटर आहे. ही झाली आपली कच्ची आकृती. कच्ची आकृती काढणं या रचनेसाठी अत्यंत गरजेचं आहे. ओके, आता आपण या आकृतीच्या साहाय्याने, या कच्च्या आकृतीच्या साहाय्याने पक्की आकृती काढून घेऊया. चला तर मग आपण सुरुवातीला काय करूया, पाया क्यू आर किती आहे, 6.5 सेंटीमीटर एवढा अंतर पट्टीच्या साहाय्यानं बरोबर घेऊन 6.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड क्यू आर काढून घेऊया. अंतर आहे 6.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लगेचच आपण काय करायचं, पायालगतचा कोन किती दिला, 40 अंशाचा क्यू बिंदूपाशी. क्यू बिंदूला बरोबर कोनमापकाचा मध्यबिंदू जुळवायचा आणि उजव्या अंगाकडून आपण माप मोजत जायचं. 40 अंशामध्ये आपण बिंदू मिळवायचा. तो या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. मिळालेला बिंदू आणि क्यू बिंदू याच्यातून जाणारं आपण काय करायचं, एक किरण काढून घ्यायचं. अशा पद्धतीनं लांब किरण एक काढून घ्यायचं आणि इथं जो कोन झालेला आहे 40 अंशाचा, ते 40 अंश माप लिहायचं. ओके, आता त्याच्यानंतर आपण काय करतो, जो फरक आहे म्हणजे पी क्यू बाजू ही पी आरपेक्षा मोठी आहे. म्हणजे क्यू बिंदूच्या वरच्या बाजूला या किरणावरती आपल्याला 2.5 सेंटीमीटर अंतरावरती बरोबर एक काय करायचं आहे, चाप मारून घ्यायचा आहे किंवा कौस काढून घ्यायचा आहे. 2.5 ह्या अशा पद्धतीने 2.5 सेंटीमीटर एवढं अंतर आपण काय केलं, कंपासामध्ये घेतलेलं आहे. क्यू बिंदूवरती कंपासाचं अंकुचीदार टोक ठेवायचं आणि काढलेला किरण आहे त्याला छेदेल असा एक कौस काढून घ्यायचा आणि त्या बिंदूला आपण नाव काय दिलेलं आहे, यस. हे अंतर आहे 2.5 सेंटीमीटर. ते या ठिकाणी नोंद करायचं. यस आणि आर बिंदू एकमेकांना आता जोडायचे आणि ते पट्टीच्या साहाय्याने, यस आणि आर. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एस आर हा रेषाखंड मिळाला. आता या एस आर रेषाखंडाचा काय करायचा, लंब दुभाजक काढायचा एस आरचा. मग एस आर जो रेषाखंड आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण काय करायचं, कंपासामध्ये घ्यायचं. अशा पद्धतीने बघा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे. एस आर रेषाखंडाच्या दोन्ही बाजूंना अशा पद्धतीनं, म्हणजे दोन्ही विरुद्ध बाजूंना कौस काढून घ्यायचे. एस बिंदूवरून कंपास उचलायचा, पुन्हा आर बिंदूवरती ठेवायचा. छेदेल असा चाप, इकडे छेदेल असा चाप किंवा कौस काढून घ्यायचा. या ठिकाणी आपल्याला 2 छेदनबिंदू मिळतात. हा एक मिळतो आणि हा एक मिळतो. या 2 छेदनबिंदूंच्या मधून जाणारी आपण जी रेषा काढणार आहे ती बरोबर पहिलं जे आपण किरण काढलेलं आहे त्याला छेदेल अशी रेषा आखून घ्यायची. ओके, अशा पद्धतीनं ही रेषा काढायची. आता ही काढलेली रेषा एस आर रेषाखंडाला कशी आहे, लंब आहे, त्याचबरोबर दुभाजक म्हणजे 2 एकरूप भागामध्ये विभाजन करते. हे सारख्या खुणाने आपण दाखवायचं. आता काढलेली जी रेषा आहे ती क्यू एस किरणाला जिथं छेदते त्या छेदनबिंदूला आपण नाव देणार आहे, ते कोणतं, पी. ओके, हा आपल्याला हवा असणारा पी त्रिकोणाचा तिसरा बिंदू मिळालेला आहे. पी आणि आर हे दोन्ही बिंदू पुन्हा पट्टीच्या साहाय्याने आपण काय करायचे, जोडून घ्यायचे. या ठिकाणी पी आरचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर ह्या पी एसचं असतं. हे आपल्याला आढळून येतं. आणि खात्री करण्यासाठी आपण काय करायचं, तर आपल्याकडं असणारा कर्कटक तो घ्यायचा आणि कर्कटकच्या साहाय्यानं हे दोन्ही बिंदूंमधलं अंतर म्हणजे पी एस बाजूचं घ्यायचं. ते अशा पद्धतीने एवढं येतं. पुन्हा पी आरवरती कर्कटक ठेवून बघायचा. बघा, अगदी करेक्ट अंतर आलेलं असतं. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला हवा असणारा
त्रिकोण पी क्यू आर की जी पक्की आकृती या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाची प्राप्त झालेली आहे. हे होतं आपलं सराव संचमधील दुसरं उदाहरण. या ठिकाणी संपलेलं आहे. लगेचच पाहणार आहे आपण पुढील उदाहरण. उदाहरण क्रमांक 3. त्रिकोण ए बी सी असा काढा की बी सी बरोबर 6 सेंटीमीटर, म्हणजे पाया बी सी किती दिलेला आहे 6 सेंटीमीटर. माप कोण ए बी सी बरोबर 100 अंश, ते माप दिलेलं आहे आपल्याला. आणि ए सी वजा ए बी बरोबर 2.5 सेंटीमीटर. पाया सोडून उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक आपल्याला 2.5 सेंटीमीटर लांबीचा दिलेला आहे. पायालगतचा कोन आपल्याला 100 अंशाचा दिलेला आहे. सुरुवातीला आपण काय करूया, कच्ची आकृती काढूया. आता कच्ची आकृती काढत असताना या ठिकाणी बघा ए सी वजा ए बी, म्हणजे ए सी जी बाजू आहे ती ए बी बाजूपेक्षा मोठी आहे आणि ती कशी आहे 2.5 सेंटीमीटरने. ओके, तर या ठिकाणी आपण तशा पद्धतीची एक कच्ची आकृती काढून घेऊया. अशा पद्धतीनं आपण ए सी बाजू आपल्याला मोठी हवी आहे आणि ती किती 2.5 सेंटीमीटरने. हा त्रिकोण आपला आहे. पायालगतचा कोण कोणता आहे बी, म्हणजे इथं आपण बी नाव देऊया सुरुवातीला. आणि त्याचं माप आहे 100 अंश. आणि हा बिंदू आहे ए आणि सी. बी सी म्हणजे पाया 6 सेंटीमीटर लांबीचा दिलेला आहे. आता ए सी बाजू किती मोठी आहे तर 2.5 सेंटीमीटर, म्हणजेच ए बी त्यापेक्षा 2.5 सेंटीमीटरनं कमी असली पाहिजे. मग आता कमी आहे ए बी हे दाखवण्यासाठी इथं मात्र आता आपला जो काय किरण किंवा रेषा जी काढावी लागणार आहे ती बी बिंदूच्या इकडं गेलेली आपल्याला आढळून येते. म्हणजेच आपल्याला हवा असणारा जो पुढचा बिंदू आहे तो डी या ठिकाणी आपण मिळवणार आहे. आणि तो किती 2.5 सेंटीमीटर अंतरावरती. आणि शिडी असा एक आपल्याला रेषाखंड या ठिकाणी मिळणार आहे. ओके, म्हणजे ही झाली आपली कच्ची आकृती. कसली आकृती, कच्ची आकृती. ज्यावेळी ए बी बाजू मोठी होती त्यावेळी जो काही बिंदू आपल्याला चौथा मिळत होता तो या किरणावरती वरच्या बाजूला मिळत होता. परंतु समोरची ए बीच्या ऐवजी ए सी बाजू मोठी आल्या कारणानं ही छोटी करण्यासाठी हा जो काही बिंदू आहे 2.5 सेंटीमीटर अंतरावरचा तो या बी बिंदूच्या आपल्याला खालच्या बाजूला घ्यावा लागतो. ओके, आता आपण काढूया पक्की आकृती. सुरुवातीला पाया जो बी सी दिलेला आहे तो किती आहे तर 6 सेंटीमीटर लांबीचा पाया आपण सुरुवातीला काढून घेऊया. या ठिकाणाहून बरोबर 6 सेंटीमीटर हा पाया नाव दिलेला आहे बी सी 6 सेंटीमीटर. ओके, बी सी हा पाया काढलेला आहे. आता बी बिंदूच्या जवळ म्हणजे पायालगतचा कोन जो आहे तो किती अंशाचा आहे तर 100 अंशाचा आपल्याला दिलेला आहे. 100 अंशातून माप आपण आता या ठिकाणी म्हणजे कोन मिळवूया. हे 100 आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला तो बिंदू मिळतो. ओके, आता मिळालेला बिंदू आणि हा बी बिंदू याच्यातून जाणारी आपल्याला आता काय करावी लागते, रेषा काढावी लागते. काय करावी लागते, रेषा. ती अशा पद्धतीने मी काढून या ठिकाणी घेतलेली आहे. आता या ठिकाणी बी बिंदूपाशी पायालगतचा कोन किती अंशाचा आहे 100 अंशाचा आहे ते या ठिकाणी नोंद करायचं. आता पट्टीच्या साह्यानं कंपासामध्ये आपल्याला किती अंतर घ्यायचं आहे तर 2.5 सेंटीमीटर. किती 2.5 सेंटीमीटर एवढं अंतर कंपासामध्ये घ्यायचं आहे. बी बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आहे आणि जी आपण रेषा काढलेली आहे त्या रेषेच्या खालच्या अंगाला अशा पद्धतीनं कंस काढून घ्यायचा आहे. ओके, तो कंस ज्या बिंदूमध्ये छेदतो त्या बिंदूला आपण डी नाव दिलेलं आहे. कोणतं नाव दिलेलं आहे, डी नाव दिलेलं आहे. आणि तो आहे 2.5 सेंटीमीटर अंतरावर बी पासून. आता सी आणि डी हे दोन्ही बिंदू काय करायचं पट्टीच्या साह्यानं बरोबर जोडून घ्यायचे. शिडी रेषाखंड मिळाला आपल्याला या ठिकाणी. आता शिडी रेषाखंडाचा काय करावा लागतो आपल्याला लंबदुभाजक काढावा लागतो. त्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण काय करतो
कंपासामध्ये घेतो शिडी रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त आणि त्याच्या दोन्ही विरुद्ध अंगांना अशा पद्धतीनं आपण काय करतो कौस मिळवतो. पुन्हा सी बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवतो आपण आणि छेदेल असा हा एक कौस काढतो आणि हा एक कौस काढतो. आपल्याला या ठिकाणी 2 छेदनबिंदू मिळतात आणि ह्या 2 छेदनबिंदूंच्या मधून जाणारी आपण काय करतो तर रेषा आखून घेतो आणि ती रेषा अशा पद्धतीनं आपण आखायची आहे. आता ही रेषा मी सुरुवातीला काढलेली जी रेषा आहे ती या ठिकाणी आपल्याला कमी पडते बघा. म्हणजेच काय करावं लागणार आहे आपल्याला मूळची जी काढलेली रेषा होती ती सुद्धा अशी आपल्याला लांब आखावी लागते बघा. लांब बघा या ठिकाणी जरा वरच्या दिशेला अशी ही मूळची रेषा मी आखून घेतलेली आहे आणि ही काढलेली लंब रेषा ही सुद्धा आता आपण पुढं वाढवायची आहे आणि ती आपल्याला पुढं अशी कुठंतरी छेदते ती पाहायला मिळते बघा. ती अशा पद्धतीनं या ठिकाणी छेदलेली आहे. ही काढलेली रेषा शिडी रेषाखंडाला लंब आहे. हे लंबचं चिन्ह काढायचं किंवा 90 अंश चिन्ह काढायचं. त्याचबरोबर ती शिडी रेषाखंडाला दुभागते हे सारख्या खुणांनी या ठिकाणी दाखवायचं. ओके. आता हा काढलेला लंब दुभाजक ह्या मूळच्या रेषेला ज्या बिंदूमध्ये छेदतो तो बिंदू म्हणजे आपला कोणता बिंदू आहे तर ए बिंदू आहे. कोणता बिंदू आहे ए बिंदू. आता ए आणि सी बिंदू कोणता ए आणि सी बिंदू पट्टीच्या साहाय्याने बरोबर जोडून घ्यायचा. या ठिकाणी आपल्याला हे एसी अंतर आणि एडी अंतर सारखं मिळालेलं असतंय. ओके. आणि अशाच पद्धतीने आपल्याला हवा असणारा त्रिकोण बघा ए बी सी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे की ज्याचा पाया 6 सेंटीमीटर आहे. कोन बी हा 100 अंशाचा आहे. त्याचबरोबर एसी जी बाजू आहे एसी बाजू आहे ती बघा ए बी पेक्षा कशी आहे मोठी आहे आणि कितीनं आहे 2.5 सेंटीमीटरनं हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं सराव संच आपला जो होता 4.2 त्याच्यातील असणारं हे शेवटचं तिसरं उदाहरण या ठिकाणी संपलेलं आहे. या तिन्ही रचना किंवा तिन्ही आकृत्या तुमच्या लक्षात आल्या असतील असं मी गृहीत धरतो आणि आपण आता या ठिकाणी थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.